आज आहे 25 ऑगस्ट. माझ्या मुलाचा वेदांचा आहे बर्थडे. त्याच्या बर्थडेचं डेकोरेशन आम्ही कसं केलं ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. आज सकाळचा असा स्वयंपाक आवरून घेतला मी. स्वयंपाक आवरून खालचं सगळं काम आज आम्ही करणार आहे वेदांच्या बर्थडेचं डेकोरेशन. तुम्ही मागं बघू शकताय जे परवा बॅनर मी ऑर्डर केलेलं मेशोवरून ते आता लावलेले आहे. आता त्याच्या साईडनं फुगं लावणार आहे. हे असं लावलेलं आहे. आता त्याच्या साईडनं फुगं लावणार आहे. आता असं लावलेलं आहे दोन्ही खिडकीला. असं त्याच्या साईडने आता फुगं लावणार आहे. तर डेकोरेशन करणार आहे. सगळं सामान घेऊन वर आलेले आहे. खालचं सगळं काम आवरलेलं आहे आणि आता दुपारच्या वेळेत हे डेकोरेशन करून घेणार आहे. डेकोरेशन करायला चालू केलेस तोपर्यंत वरनं बघितलं की हे तर आमची जत्रा आहे. सो ते पट्टी मागायला आलेले आहेत. सो त्यांना हे पप्पांनी धान्य दिलं. ते आमच्या देवाचे पुजारी येतात आणि त्यांच्यासोबत काही लोक येतात. श्रावण महिन्यातला 3ऱ्या सोमवारी इथे जत्रा असते. त्या जत्रेचं पट्टी मागायला आलेले आहेत. इकडं मी आणि मम्मीनी त्या पुजाऱ्यांचा आशीर्वाद घेतला. यांना चहा वगैरे सगळं करून दिलं. त्यानंतर ना मी परत डेकोरेशन करायला वर गेले. हॅलो एव्हरीवन, मी वेदांच्या बर्थडेचं डेकोरेशन करत आहे. तर हे गेलेत स्कूलला. हे येणार आहेत संध्याकाळी. संध्याकाळी माझी वेगळी कामं आहेत आणि वेदांत तर झोपलाय. वेदांत झोपलाय तोपर्यंत करायला लागते. जर वेदांत उठला तर हे काहीच करून देत नाही. फुगा म्हणून सगळं घेतं, सगळ्यासोबत खेळतो. तर मी बलून आर्च करायचं ठरवलेलं आहे. पहिला व्हाईट फुगवत आहे, त्यानंतर मी पिंकी आहे, पिंकी फुगवणार आहे आणि साईड असं आर्च करायचं ठरवलेलं आहे. मग मशीन तर नाही, हे जे आहे एनएस मी फुगवत आहे. आणि हे मी बलूनचं साईज बघायला हे मी एक जुगाड केलेला आहे. हे पातीला घेतलेलं आहे आणि याच्याप्रमाणे बघत आहे साईज की एकसारखं बलून येण्यासाठी. मी काय प्रोफेशनल डिझायनर नाही आहे, त्यामुळे आम्ही घरातल्या घरात कसं करता येईल चांगलं ते करत आहे. एकदम बेस्ट असं काय म्हणता येणार नाही, पण दिसायला बरं दिसेल असं करत आहे. बेस्ट असं काय म्हणता येणार नाही, दिसायला बरं दिसेल असं करत आहे. तर बघू डेकोरेशन कसं होतंय आणि डेकोरेशन केल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि किती फुग आम्ही वापरली हेही तुम्हाला सांगते. आता तर त्याने सांगितलेले की एका पाकिटमध्ये 30 फुगा आहेत. तर आम्ही तसले 4 पाकिट आणलेले. एक्स्ट्रा असले तरी असावे म्हटले. घरात परत वेदांतला खेळायला वगैरे उपयोग येतं. कधी रडतो त्या आम्ही त्याला फुगा फुगवून देतो. आता हे मी असं व्हाईटचे असे 4 असं केलेलं आहे. बघू याच्यामध्ये गोल्डन फुगा लावायचा ठरवलेला आहे. बघू गोल्डन कसं होतं डेकोरेशन बघू. मी हे नवीनच आहे, पहिल्यांदाच करत आहे असलं बलूनचं आर्च. सिंपल असं डेकोरेशन भरपूर वेळा केलेलं आहे, पण असं बलून आर्च मी पहिल्यांदा करत आहे. बघू हाफ सर्कल. एक म्हणजे मला असं पाहिजे होतं की बॅकड्रॉप स्क्वेअर असं उभ्या शेपमध्ये पाहिजे होतं आणि हे आहे आडव्या शेपमध्ये. तर ह्याला बलूनचा आर्च थोडंसं स्क्वेअर शेपमध्ये करायला लागणार मला. असं सर्कल शेपमध्ये किंवा हाफ सर्कल असं करायचं होतं, पण ते बॅकड्रॉप प्रमाणे बलूनचा आर्च करायला पाहिजे. जसं बॅकड्रॉप असेल तसं. आता बघू काय काय होतंय. डेकोरेशन केल्यावर तुम्हाला दाखवते. घरातली सगळी कामं आवडलेली आहेत. मेन म्हणजे वेदांत झोपलाय. आम्हाला वेदांत झोपल्याच्या वेळेतच सगळं करावं लागते, कारण वेदांत उठला की हे काही शक्य नाही. तो हे घेणार, हे काढणार, हे इकडं. मग अशी फक्त बॅकड्रॉप लावायला आणलेलो त्याला वर. आलता मी आणि मम्मी लावत होतो, त्यामुळे आमच्या मागं तो आलाच. तर सांगते वाकड्याचा दोरा असतो, दोरा गुंडी, त्याला पूर्ण इथं पसरून ठेवला हॉलमध्ये. आणि ते एकदा सगळं गुंता झालं की काढायला किती वेळ लागतो तुम्हाला माहितीच आहे. असं त्याचं सगळं काम असतं. बघू कसं होतं. आता एका पाकिटमध्ये एवढीच फुगं राहिलेली आहेत व्हाईटवाली. ही पटपट फुगवून घेते. मग हे घेते पिंक वालं आणि एवढ्यातच आर्च करून बघते केवढं होते दोरा लावून. आता आर्च करायला पण सगळ्या गोष्टी अवेलेबल नाही आहेत. कसं असेल तेवढ्यात आम्ही
दुरुस्त करणार. आता हे व्हाईट कलरची एवढी फुगवलेली आहेत. आता मी फुगवत आहे पिंक कलरची फुगं. असं 4-4चं बॉक्स सेट करून लावायचं, असं आर्च करायचं असं ठरवलेलं आहे. आणि पातेल्याच्या साईजनं मी फुगवत आहे. हे मी पहिल्यांदाच करते आहे डेकोरेशन. असं कोण जर प्रोफेशनल डेकोरेशन आहे ते माझा व्हिडिओ बघत असतील तर हे डेकोरेशन बघून प्लीज हसू नका, कारण मी काय डेकोरेशन कधीच केलेलं नाही आहे, पहिल्यांदाच केलेलं आहे. असे 4 फुगा लावलेले आहे, हे आपण सगळेजणच करतो, ते काय कॉमन आहे. पण असं आर्च वगैरे, बलून आर्च वगैरे पहिल्यांदा करते आहे. आणि काही आयडिया पण नाही आहे, नुसतंच असंच कुठं तर ऐकलंय असं करतात तसं करतात, कुठं तर बघितलंय, याच्या आयडियानुसारच करत आहे मी. बघू जमतंय काय. जर आपल्याला कॉन्फिडन्स असेल आपल्या स्वतःवर तर आपण काहीही करू शकतो असं मला वाटते. त्याच कॉन्फिडन्सनं मी करत आहे. कारण हे म्हणत होते की बाहेर सांगूया डेकोरेशनला, तेव्हा मी म्हणले की नको, घरातच करूया आपण. छोटंसंच तर करायचं आहे, घरापुरतं सेलिब्रेट करायचं आहे तर घरीच करूया आपण. तर आता बघू काय होतंय, कसं होतंय. की छान दिसायसारखं तर झालं पाहिजे फोटोत वगैरे डेकोरेशन, अशी माझी इच्छा आहे. बघू. थोडं फुगं तर फुगवून ठेवूया, थोडं करायचं. परत वेदांचे पप्पा आले स्कूलमधून तर वर डेकोरेशन ते आर्च लावून घ्यायचं असं मी ठरवलेलं आहे. मीही ट्राय करेन, पण मला होईल का नाही ते माहीत नाही. कोण नवीन असाल, नवीन व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजना लाईक्स द्या. मी तुला मागं पण सांगितलेलं आहे मी सगळ्यांना, मी राहते कर्नाटकमध्ये. मी आहे महाराष्ट्रातली, माझं माहेर आहे जयसिंगपूरजवळ कोथळी, सांगलीजवळ. आणि मी कर्नाटकमध्ये राहते अथनी सिटीजवळ, बेळगाव जिल्ह्यामध्ये अथनी सिटी. त्यामुळे आमच्या घरात कन्नडच बोलतात. तुम्हाला मागं वाटत असेल ब्लॉग्स बघताना की हे कन्नड का बोलतात. आम्ही मराठी बोलतो, सगळ्यांना मराठी येते आणि ते त्यांच्यात ते कन्नडच बोलतात. माझ्यासोबत सगळे मराठी बोलतात. मला कन्नड कम्फर्टेबल वाटत नाही म्हणून मी मराठीच बोलते, पण मला कन्नड कळतं. हे सगळे बलून्स फुगवून घेऊन मी, हे बघा, हे एवढेसे फुगवून घेतलेले आहेत. आता हे मी 2-2चं सेट जे केलते ते आता 4-4 असं करत आहे, सेट तयार करत आहे. त्यानंतर एका काकड्याच्या दोऱ्याने बांधणार आहे सगळं एकत्र. जे प्रोफेशनल डेकोरेशन करतात त्यांच्याकडे तो स्टँड असतो सर्कलमध्ये, स्क्वेअरमध्ये, ते स्टँडला पटकन लावतात. पण आता स्टँड तर नाही आहे, बघू बसतंय काय, कसं होतंय. पडायला नाही पाहिजे. आणि आदल्या दिवशी डेकोरेशन करत आहे, उद्यापर्यंत राहिलं पाहिजे चांगलं. आता हे सगळं फुगं मी फुगवून घेतलेलं आहे. इकडं असं करायचं ठरवलेलं आहे की साईडनं स्क्वेअर असं करायचं ठरवलेलं आहे. आता हे मी दोरीमध्ये बांधत आहे. हे प्रोफेशनली कसं करतात त्याची मला काय आयडिया नाही आहे, मी माझ्या आयडियानं करत आहे. मला परफेक्ट पूर्ण माहिती अजिबात नाही आहे डेकोरेशन कसं करायची. थोडी बघून मी आयडिया घेऊन करत आहे की असं करता येईल, असं करता येईल. हे आर्च व्यवस्थित झालेलं नाही आहे, मला माहीत आहे. जे प्रोफेशनल करतात ते खूप व्यवस्थित करतात. मधी माझा जरा दोरा दिसत होता, मधी फुग्यांमध्ये भरपूर गॅप झालेला, ते मी सरळ करून घेतले. आणि इथे दोरा कमी पडला म्हणून आणि परत दोरा बांधले. आता म्हणलं तर फुल स्क्वेअरला आर्च करायला खूप वेळ लागणार, खूप मोठा आर्च करायला लागणार. मग अनेक आयडिया केल्या की आपण वेगळं काय करू शकतोय कमी वेळेत. आता मला कळत आहे की जे डेकोरेशन करतात तेवढे पैसे का घेतात. खरंच खूप मेहनत आहे. जर तुमच्यासोबत करायला अनेक 2-3 जण मदतीला असेल तर ठीक आहे, पण मी एकटीच करत आहे त्यामुळे मला ते भरपूर काम केल्यासारखं वाटत आहे. भरपूर वेळ गेला माझा. मला तर वाटते 2 तास तर गेले. फुगवून आर्च करायला फक्त 2 तास गेले. हे येल्लो कलरचे फुगं मला गोल्डन पाहिजे होतं, पण हे येल्लोच दिसत आहे. हे याच्यात लावायचा प्रयत्न केला पण ते काय मला जमेना. इकडं हे सगळं करून घेतलं. हे आता खाली पाण्यात भरलेले फुगं असं लावतात, असं म्हणतात की स्टँड पडू नये म्हणून पाणी भरलेलं फुगं ठेवतात, म्हणून फुग्यामध्ये पाणी भरून आणलं आणि असं खाली फुगं ठेवलेलं आहे. त्याच्यावर मी आता हे डेकोरेशन करत आहे.
पाण्यानं भरलेली 5-6 फुगं सगळ्यात पहिला बेसला ते ठेवलेलं आहे की त्याच्यावरच डेकोरेशन अवलंबून असतं, पडू नये म्हणून. खाली ओझं लागतं असं म्हणतात. असं मी कुठंतरी ऐकलंय, मला पण काही आयडिया नाही आहे. ते मी ट्राय करून बघूया म्हणलं. आणि ते साईडनं डेकोरेशन करत आहेत. आर्च झालेला आहे छोटा, पूर्ण काय स्क्वेअर होणार नाही म्हणून मी हे आयडिया केली. खालनं थोडंसं वेगळं काहीतरी करूया आणि वरून आर्च लावूया आणि साईडनं पण वेगळं काहीतरी करायला अशी मी आयडिया केली. जसं करत जाईल तसंच मला सुचालतं. आधी काहीही ठरवलेलं नव्हतं, नुसतं फुगा आणलेलं आणि फुग्याचं डेकोरेशन करायचं एवढंच ठरवलेलं. बाकी करत जाईल तसं असं लावलं तर कसं दिसेल आणि कमी वेळेत चांगलं डेकोरेशन कसं करता येईल हे मी बघत आहे. कारण माझ्याकडं अजिबात टाईम नाही आहे. वेदांत उठायच्या आधी मला सगळं करायचं आहे आणि बाकीचंही घरचं काम असतं. काय नुसतं डेकोरेशनच करायचं नाही आहे सकाळपासून. बाकी आणि संध्याकाळचा स्वयंपाक आहे, बाकी सगळं क्लिनिंगचं काम असतं. सो मला हे कमी वेळेत आवरून घ्यायचं आहे. हे काय मला बसना, मग मी राहू दे म्हटलं याने आल्यावर करूया. तोपर्यंत इकडे बघितलं तर मम्मीनी ला ठेवलेलं पाकात घालून ठेवलेल्या कळ्या. इकडं मी कुकर लावले, कणिक मळले, केले, थोडासा स्वयंपाक केला, चपाती तेवढं करायचं राहिलेलं आणि आम्ही आता 2 जण डेकोरेशन करायला आलो. वेदांच्या पप्पांनाही बोलवून घेतलं कारण हे मला एकटीला हे बांधता येणं झालतं, खाली पडालतं. सो ते आले, त्यांनाही भरपूर कामं आहेत, त्यांनाही डेकोरेशनला फार वेळ देता येत नाहीत. ते स्कूलवरून आले 5:30ला, त्यानंतरनं गेले शेतात, भरपूर काम होतं त्यांना. सो मी त्यांना म्हणू शकत नाही आल्या आल्या की चला डेकोरेशन करायला जाऊया. त्यांची कामं आवरूनच ते करतात. मी थोडंसं भाजी भात कणिक मळून आलेले आहे. आता जाऊन खाली फक्त चपाती करायचं आहे, एवढंच काम राहिलेलं आहे. मम्मी कळ्याचे लाडू करत आहेत की उद्या कोण पाहुणे येतील त्यांना खायला होईल म्हणून. आता हे तर आम्ही लावून घेतलं, पण एवढ्यावरच चालतंय का? तर साईडनं आणि काय काय करायचं आहे मी आयडिया केली आणि बसलो फुगं फुगवायला. तेच ऑप्शन आहे आमच्याकडं. डेकोरेशन वाढवायचं असेल तर फुगंच लागणार आहेत, दुसरं काही ऑप्शन नाही आहे. सो आम्ही आणि दोघं बसलो फुगं फुगवायला. फुगं फुगवून घेतली आणि त्यानंतर आम्ही 2 जण गाठ मारत आहे आणि परत 4 सेटचं असं करून घेत आहे. आता हे झालेलं आहे थोडेफार. मी हे 4-4चं सेट करून घेत आहे. नंतर ना आम्ही गेलो डेकोरेशनकडे आणि हे फायनल डेकोरेशन बघा कसं झालेलं आहे. हे आम्ही असं डेकोरेशन केलेलं आहे फुग्याचं. आम्ही काय प्रोफेशनल डेकोरेशन नाही आहे, आम्हाला जसं सिंपल वाटेल तसं केलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया उद्याच्या व्लॉग.